नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोपरोली ग्रामपंचायत ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। प्रांत आणि पाणी विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित। कोपरोली ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी आपल्या मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून पाणी व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले। कमी दाबाने आणि कमी वेळ होणारा पाणी पुरवठा सुधारणे, अनधिकृत कनेक्शन तोडणे, उंबर्डे कोपरोली ते उंबर्डे फाटावरील अनधिकृत गतिरोधक काढणे आदी मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेऊन अधिकाऱ्यांसमोर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बाजू मांडत आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले। प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी प्रवीण पवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकारी सैफाली देशमुख, बांधकाम अधिकारी समीर पाटील व कोपरोली सरपंच प्रवीण पाटील, सदस्य, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची पूर्तता व उपाययोजना 10 दिवसात करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ग्रामीण पाणी विभाग अधिकारी सैफाली देशमुख यांनी आश्वासन दिल्यानंतर तसेच लेखी पत्रानंतर प्रांत कार्यालयासमोर करण्यात आलेले ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे सरपंच प्रवीण पाटील यांनी सांगितले। तर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन ग्रामस्थ करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। आज आपण कोपरोली ग्रामस्थांनी पाणी प्रश्न आणि स्पीड ब्रेकर बाबत प्रांत ऑफिस समोर जो हे आंदोलन केला होता, त्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत काय? कसे वेळोवेळी आपण त्यांना प्रत्येक विभागाला कमी दाबाने येणारा पाणी आणि कमी वेळ येणारा पाणी, त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार तर केलेलंच होतं, पण त्याच्यावर काहीही त्यांचा उपाययोजना न झाल्यामुळे आज आम्ही हा तीव्र ठिय्या आंदोलनाचा आम्ही एक निर्णय घेतला आणि सर्व ग्रामस्थांनी येऊन या ठिकाणी आंदोलन केल्यामुळे। आणि दुसरा विषय होता की तो स्पीड ब्रेकरचा। गेले 2 वर्ष आम्ही सतत पाठपुरावा करत असून 3 किलोमीटरमध्ये 24 स्पीड ब्रेकर या कुठल्या कायद्याने आहेत, त्यांना देखील, त्या विभागाला देखील वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून देखील त्यांनी कुठल्याच त्याच्यावर उपाय शोधला नाही। त्यामुळे आम्ही हा तीव्र ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आणि आता संबंधित अधिकाऱ्यांना बोलून प्रांत साहेबांच्या समोर आम्हाला पाणी प्रश्नावर पाणी विभागाच्या देशमुख मॅडम यांनी एक 10 दिवसात मी त्या ठिकाणी बूस्टर पंप बसवून तुम्हाला प्रेशरने पाणी देण्याचा प्रयत्न करतो, कारण पाणी टंचाई सर्व खारेपाट विभागाला असून सुद्धा तुम्हाला 1 तास वाढवून देतो असं आम्हाला लिहून देणार आहेत। आणि बांधकाम विभागाचे श्री समीर म्हात्रे साहेब यांनी सुद्धा लिखित आम्हाला 7 दिवसाच्या आत म्हणजे 19 तारखेला स्पीड ब्रेकर काढून देतो असं लिहून देतो असं सांगितल्यामुळे हा आमचा आत्ताचा हा जो काही ठिय्या आंदोलन आहे तो तात्पुरता स्थगित करत असून, जर काय दिलेल्या तारखेपर्यंत त्यांनी एक उपाययोजना केल्या नाहीत तर पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल हे सांगून, या ठिकाणी विशेषतः पत्रकार बंधूंनी देखील खूप मोठं सहकार्य केलं आणि या कार्यासाठी, या आंदोलनासाठी विशेष मार्गदर्शन म्हणजे आंदोलनकर्त्या श्रीमती नंदाताई म्हात्रे यांचं योग्य मार्गदर्शन मिळालं आणि ग्रामस्थांनी सुद्धा विशेष सहकार्य केलं। या ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, पोलीस पाटील मॅडम तसेच महिला भगिनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आंदोलन यशस्वी केलं। त्याबद्दल सर्वांचेच मी सरपंच या नात्याने सर्वांचेच आभार मानतो आणि पुन्हा जर काय आपली पूर्तता झाली नाही दिलेल्या तारखेपर्यंत तर पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करतो असं जाहीर करून मी माझे 2 शब्द संपवतो।